नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 ची परीक्षा होणार आहे का, पोलीस भरती जाहिरात येणार आहे का, कारागृह भरती झाल्यानंतर लगेच जाहिरात येईल का, याबद्दल जी काही तुमच्या मनामध्ये शंका आहे, जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये मागच्या भरतीमध्ये खचून गेलेले आहेत, थोड्या कमी जास्त मार्कांनी मुंबई पोलीस मध्ये राहिलेले, त्यांच्यासाठी एकच सांगू इच्छितो मित्रांनो, ती शेवटची भरती नव्हती, ती आपल्यासाठी नव्हतीच। आता आपल्याला इथून पुढली भरतीसाठी आपल्याला आजपासून, आत्ताच्या क्षणापासून तयारी करावी लागेल, तरच आगामी भरतीमध्ये आपण यशस्वी होणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये जागा किती येतील, साधारण भरती कधी होईल, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्कीच कमेंट करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण 2025 च्या भरती प्रक्रियेला कधी सुरुवात होईल आणि विद्यार्थी मित्रांनो कोणत्या तयारीमध्ये राहावं लागेल की आपल्याला भरती प्रक्रिया फेस करता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्र पोलिसला एक समजून आलेलं आहे, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, काही असू द्या, आम्ही पोलीस भरती घेणारच। कारण मागची भरती जर विचारात घेतली तर मागच्या भरतीमध्ये एक गोष्ट तुम्हाला निदर्शनास आली का, तर अख्ख्या पावसाळ्यामध्ये सर्व जिल्ह्यातल्या भरत्या कंप्लीट झाल्या आणि त्याचा शेवट सुद्धा मुंबई पोलीसच्या पेपरनी झाला। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपलं पोलीस फाटा एवढं स्ट्रॉंग आहे, कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही ऋतूमध्ये भरती घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे दाखवून दिलेलं आहे। मागच्या भरतीमध्ये इतिहासामध्ये पहिल्या वेळेसच पावसाळ्यात भरती झाली आहे, फुल पावसामध्ये, जुलै, जून, ऑगस्ट सगळे महिने, या कालावधीमध्ये इतका पाऊस असतो, तुफान पाऊस असतो, त्या कालावधीमध्ये भरती प्रक्रिया त्यांनी कंप्लीट केलेली आहे। नुकसान झाले, नुकसान व्हायलाच पाहिजे, नुकसान केलं मुद्दामून करतात, कॉम्पिटिशन दिसून येतं, स्पर्धा दिसून येते, बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये, जे ऍक्च्युअल क्राऊड सुद्धा त्याच्यामधून बाहेर पडू शकलेला आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आगामी भरती सुद्धा अशाच पद्धतीने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे। मित्रांनो बघा, साधारण 15 मार्च नंतर तुमच्या पुण्यामध्ये एक मोठं अपडेट असेल आणि ते असेल पोलीस भरतीचं। लक्षात ठेवा, 15 मार्च नंतर म्हणतोय मी, कारण त्याचं एक विशिष्ट कारण आहे। त्याचं विशिष्ट कारण असं आहे मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात ही 15 मार्च नंतरच का येते, त्याचं एक महत्वाचं आणि अतिमहत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, साधारण 25 फेब्रुवारी पासून ते 15 मार्च या कालावधीमध्ये त्यांनी अधिवेशन बोलवलेलं आहे। म्हणजेच आत्ताचं जे काही अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भरतीची मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता नाकारता सुद्धा येणार नाही। देवेंद्र फडणवीसने बोललेलं आहे की 2025 मध्ये फिक्स भरती होणार आहे। मित्रांनो, मग 15 मार्चला तुमची जाहिरात येईल। जाहिरात आल्यानंतर तुमचं ग्राउंड हे 8 एप्रिल पासून चालू होईल। लक्षात घ्या, हे पहिला आणि महत्वाचा अपडेट आहे। कधी? 8 एप्रिल। आता सर ते जेलचं, अरे जेलच्या जागाच कधी आल्या, जेलच्या जागा आल्या तर त्याचं ग्राउंड होणार, लेखी परीक्षा होणार, त्याच काही घेणं नाही। जे नवनियुक्त विद्यार्थी आहेत त्यांनी ही 15 मार्च डोक्यात ठेवावे। जेलचं करतच राहा, जेलला भरलेल्या विद्यार्थ्यांनी जेलची तयारी व्यवस्थित करा, पण 15 मार्च नंतर नवीन भरतीला फेस करता आलं पाहिजे, त्यासाठी तयारीत राहा मित्रांनो। अगदीच 15 मार्चच्या अगोदर सुद्धा जाहिरात यायला कुठलीच हरकत नाही, पण अधिवेशन झाल्यानंतरच जाहिरात येणार, अधिवेशन झालेल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा जाहिरात येईल, त्यामुळे तयारीत राहा। दुसरा मुद्दा, भरती का होणार नाही याचं कारण सांगतो। भरती का होणार नाही असं तुम्हाला वाटतं, याचे कारण तुमच्याजवळ असतील, पण मी काय म्हणेल, भरती 100% होणार आहे, याच्यामध्ये कारण सांगतो मित्रांनो। साधारणपणे 50,000 जागा रिक्त आहेत, त्यातल्या कॉन्स्टेबलच्या 33,000 जागा रिक्त आहेत, 33,000 म्हणतोय, आणि रिटायरमेंटच्या याच्यात अजून परत ऍड होतील। 2025च्या डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व रिटायर विद्यार्थी बिंदू नामावली मागवलेली आहे।
वित्त विभागाने 100% जागा भरण्याची मुभा दिलेली आहे. पण 100% म्हणजे सगळीच भरती होईल का? अजिबात नाही. आणि जाहिरात येईल मित्रांनो साधारण 10 ते 12 हजाराचीच छोटी जाहिरात असेल. म्हणजे मागच्या भरतीच्या तुलनेमध्ये साधारण 5 ते 6 हजार जागा कमी येणार आहेत. 10 ते 12 हजाराची जाहिरात येईल. मित्रांनो अपडेटेड राहा, ग्राउंडला प्रॉपर तयारी करा. ग्राउंडच नुसतं करू नका, तर ग्राउंड सोबत लेखी सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. या गोष्टी एकदम ऑथेंटिक माहिती देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑथेंटिक माहिती देणाऱ्या लोकांकडून घेतलेली आहे. अधिवेशनामध्ये गॅरंटेड या गोष्टीवर गृह विभागाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. रिक्त पदाचा अहवाल येईल. अधिवेशन झाल्याबरोबर जाहिरात येणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अधिवेशन झाल्याबरोबर जाहिरात जर आली तर आपल्याकडे फक्त जर विचारात घेतलं 4 महिने बाकी आहेत मित्रांनो. किती? 4 महिने. या 4 महिन्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने पोलीस भरती व्हायचे. या दृष्टीने एक एक पाऊल महत्वाचं आणि अति महत्वाचं टाकीत चला. कारण सर्वात महत्वाचं ग्राउंड झाल्यानंतर दिवसभरामध्ये आपण अभ्यास किमान 5 तास तरी या 4 महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि या 5 तासाच्या अभ्यासामध्ये आपल्याला पोलीस होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. फक्त अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मोबाईल बंद करून अभ्यास करा. आणि येणाऱ्या आगामी मुलं आणि मुली असतील त्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.